पुण्यातील शासकीय कृषी महाविद्यालयामध्ये एक धक्कादायक घटना घडली। महाविद्यालयाच्या मेसमध्ये वॉटर कूलरमधून पाणी पिताना लागलेल्या इलेक्ट्रिक शॉकमुळे एका 23 वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। गेल्या आठवड्यापासून तो मृत्यूशी झुंज देत होता, मात्र मंगळवारी या विद्यार्थ्यानं अखेरचा श्वास घेतला। या घटनेवरून महाविद्यालयातून विद्यार्थी आक्रमक झालेत। त्यांनी थेट आंदोलनाची भूमिका घेतली आहे। नेमकं काय घडलं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। 14 मार्च रोजी रात्री जेवण झाल्यानंतर चैतन्य जाधव हा पाणी पिण्यासाठी म्हणून वॉटर कूलर शेजारी गेला। त्याचा मित्र अक्षय सूर्यवंशी सुद्धा त्याच्या सोबत होता। माहितीनुसार वॉटर कूलरचं नीट थंड होत नसल्यानं चैतन्यनं त्याची पिन पुन्हा एकदा सॉकेटमध्ये लावली, मात्र नळाला स्पर्श करताच त्याला जोरदार शॉक लागला आणि तो तिथेच चिकटला। म्हणून मदतीला आलेल्या मुलांनाही काही करता आले नाही। अखेर वीज पुरवठा खंडित केल्यानंतर तो खाली कोसळला। त्यानंतर त्याच्यावरती खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान मंगळवारी त्याचा मृत्यू झाला। तिथल्या विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार मेसमध्ये चपला घालून जाण्यावरती सक्त मनाई आहे। अनवणी पायाने पाणी पिण्यासाठी गेलेल्या चैतन्यला चपला नसल्यामुळे शॉकचा फटका आणखी तीव्रतेने बसला अशी शक्यता वर्तवण्यात येते। 14 मार्चला चैतन्यला मेसमधील वॉटर प्युरिफायरचा शॉक लागला होता। त्यानंतर त्याला रुग्णालयातील पुण्यातील जहांगीर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। या उपचारादरम्यान काल त्याचा मृत्यू झाला। चैतन्य हा मूळचा बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील विद्यार्थी आहे। त्याचे आई वडील शेतकरी आहेत। कृषी महाविद्यालयामध्ये AMBच्या म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षाचा तो विद्यार्थी आहे। महाविद्यालयातील काळात तो मेसचा माजी कमिटी मेंबर म्हणूनही काम करायचा। मेसची व्यवस्था सुरळीत चालावी यासाठी तो नेहमी प्रयत्नशील असायचा, पुढाकारही घ्यायचा। परंतु त्याच्यासोबतच अशी दुर्दैवी घटना घडल्यानं विद्यार्थी आक्रमक आहेत। चैतन्याचा मृत्यू झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। दोषींवरती कठोर कारवाई करत कॉलेजमधील संपूर्ण व्यवस्थेचे संपूर्ण उपकरणांचं तातडीनं ऑडिट करण्यात यावं आणि चैतन्याला न्याय दिला जावा अशी मागणी काही विद्यार्थ्यांनी केली आणि या मागणीसाठी त्यांनी आंदोलनही पुकारले। यावेळी विद्यार्थ्यांनी आक्रमक होत प्रशासनाचा निषेधही व्यक्त केलाय। विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी नयन अडगोकर यांनी सांगितलं की मेसमधील फिल्टर आणि वीज व्यवस्थापनेवरती आम्ही दरवर्षी नव्या कमिटीमार्फत प्रशासनाला सूचना देत आलो आहोत, तरीही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येतं। धक्कादायक बाब म्हणजे आजही काही ठिकाणी करंट लागला असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत, परंतु तरी सुद्धा कॉलेज प्रशासन याकडे साफपणे दुर्लक्ष करते। या घटनेनंतर महाविद्यालय प्रशासनानं जखमी चैतन्याच्या उपचारासाठी रुग्णालयाचा खर्च उचलला होता। याबाबत महाविद्यालयाचे कुलगुरू विलास खर्चे यांनी बोलताना म्हटलं की घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे। निधन झालेल्या विद्यार्थ्याच्या हॉस्पिटलमध्ये झालेला जवळपास 9 लाख रुपयांचा खर्च हा महाविद्यालयानं उचलला आहे। यामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही मदत केली असून मुख्यमंत्री कार्यालयातूनही योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिलं गेलं आहे। घटनेबद्दल चौकशीसाठी समिती नेमली असून त्यामुळे यापुढे अशा घटना घडू नये यासाठी काळजी घेतली जाणार आहे, असं महाविद्यालयाच्या कुलगुरूंनी म्हटलंय। मात्र विद्यार्थ्यांच्या मते केवळ आर्थिक मदत ही पुरेशी नाहीये। जबाबदार असणाऱ्यांवरती ठोस कारवाई होणं गरजेचं आहे। शासकीय महाविद्यालय असताना असा हलगर्जीपणा कसं काय होऊ शकतो? महाविद्यालयामध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असतात। इतर शहरातील विद्यार्थी तिथे हॉस्टेलमध्ये राहत असतात। अशा परिस्थितीमध्ये सुरक्षेचा मुद्दा हा अग्रस्थानी म्हणजे प्रायोरिटी असला पाहिजे। मात्र या घटनेनं संतापाची लाट उसळलेली आहे। आता या प्रकरणामध्ये कॉलेज प्रशासन काय नेमकी भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं असेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।